स्कूटरवर जो अपघात झाला अशा पद्धतीने मी माझ्या त्या सेंट्रल टीचरमधून घरी चाललो होतो. 11:05च्या दरम्यान मणिपुरम जे बँक आहे आणि होली गणेश स्कूल त्याच्या तिथे पोचल्यावर मागून एका रिक्षामध्ये ती स्कूटरवर आणि तेवढं ते पुढे गेलेले पण मागे आले. एक जण स्कूटरवर बसून राहिला ड्रायव्हर आणि दोघं जण आले त्यांनी मला बेदम मारायला सुरू होते. काय बाचाबाजी नाही सध्या काय फक्त एवढंच बोलले जास्त शाळा झाला असता आणि स्कूटरवर मी होतो. मला मारहाण केली मग मी स्कूटरवर खाली पडलो. खाली पडल्यावर परत त्यांनी पडल्यावर पण तिथे मारहाण चालू केली. मग तिथे शाळा आहे ते वर्दीच्या रिक्षा असतात आजूबाजू ते नागरिक असतात ते सगळे आले धावून मग ते पळून गेले. त्या झटापटीत माझ्या हातात ब्रेसलेट होती अडीचवारची ती पण गेली. आणि आता याचा संदर्भ असा आहे की आदल्या दिवशी मी एक लेख लिहिला होता सोशल मीडियावर. रवींद्र चव्हाण यांना उद्देशून एक आवाहन केलं होतं की बाबा शिबिर नगरसेवक देताना त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ किंवा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उपऱ्या लोकांना देऊ नका. आणि त्या संदर्भात ते चंद्रकांत बोडारे धनंजय बोडारे यांच्या संदर्भात सगळे रेफरन्स दिले होते. त्यांच्यावर असे जे प्रकारचे गुन्हे आहेत अशा प्रकारची ही लोकं आहेत तर त्यांना देण्याऐवजी योग्य वाटणार नाही. तर त्याच्या राग धरून दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यावर हा सूरविजेतसा हल्ला केलेला आहे.